जय शिवराय मित्रांनो, तर तुम्ही सगळे कसे आहात? पुन्हा एकदा तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आपण आता जातो आपल्या मोठ्या देवला. रात्रीचा एक नमनाचा कार्यक्रम आहे आणि महाप्रसाद. तर आपण जाऊया आणि पप्पा पण त्याच्यामध्ये काम करणार आहेत. तर तुम्ही ना मला कमेंटमध्ये सांगा की पप्पांनी कोणतं काम केलं आहे. मी दाखवेन तुम्हाला फुटेज. तर आपला आज गावचा नमन आहे. तर आपण चला जाऊया. अंधार आहे थोडा आणि आता वाजलेत 10. तर मित्रांनो, भेटूया आपण आपल्या मंदिरात सरळ मंचावरती, कलामंच जे पण आपलं नमन आहेत ते. तर भेटूया, चला. आणि या माझा गाव कुसांबे व्हॉट्सअप ग्रुप 2025 पोहोचलो आपण. पब्लिक आपल्या नमनाला सुरुवात होईल आता. श्री सांब नमन मंडळ कुचांबे. सुख शांती सदानंद दे आज या बंधू भावात वाहे भक्तीची गंगा या कुटुंबे गावात वाहे भक्तीची
चंद्रा, आपल्याला पोरीकडे मिळून म्हातारीच्या बाजारीकडे जायचं, पण आपल्याला वाट माहिती का ग? मला तर माहित नाही माहित. तो माहितीदारी एक मावशी आहे, तिला नक्कीच माहित असेल. अगं राजे, तू आवाज मारून घे. माझे तिथं कालच भांडण झालंय. मग मी जात मारून घेते. अगे मावशी ग मावशी. आपण घेतलं काय? मी घेतलं दूध, नेसलं जातं सूत. तू काय घेतलं? मी घेतली कोथिंबीर काढी, नेसली पैठणी. नवरा चांगला काय घेतला शिकडी म्हणून दूध असायचे. तूप घेतलं. सूप आणि मिटिंगला काय घेतलं? सूप. काय मान झालं अगं बाहेर मारती. अगं सोन्या तू काय घेतलं? मी घेतलं लोणी. काय हे लोणी? सासरा वाटतं चांगला म्हशीवाला कोणी घेतलं? बरं चल या म्हणजे काय ना. महान मात्र या माणसाचं कशात काय ना फाट्यात पाय तुम्हाला काय सांगायचं पाहिजे त्याशिवाय तुमच्या साड्या बघा कशा आणि माझ्या हातात काय पायात काय ना कशात काय काय तुम्हाला सांगणार. एक नवा 3 धगाड गेले 3 3 गेले तुमची सारखं नाही. आज ह्याच्यावर फिरायचं त्याला सोडायचं उद्या त्याला काही ही माझी कामं नाही. पहिला गेला तर गोवा गुटखा खाणारा सोडून द्याला, तिसरा गेला तर दारू पिणारा आणि तिसरा गेला माझ्या जीवा भावाचा. चला मावशीसाठी आलेले पारदर्शक पण काय करणार? 16 शस्त्र 108 गडी फाट मारतो. घरी घेऊन मथुरेच्या बाजारात चालले. गोकुळातले दैत्य गोकुळातून राहिले. त्यांना त्यांच्या प्रतिबंध करण्यासाठी ही कामगिरी मी
कशासाठी आम्हाला हाक मारली? ठीक आहे देवा, निश्चित राहा. या तुम्ही तुमच्या मनात. कृष्णदेवाने आपल्याला तर कामगिरी सांगितली नाही. 16 शस्त्र 108 गवळींचा मेळा थाट माट करून शृंगार करून तुझ्या बाजारी जाते. त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. चला लागूया कामाला. हॅलो, आपल्या या कुकांबे गावचे मायरोशी जाऊया
त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. ही कामगिरी तर आपल्याला एकटे लावणार नाही. आपल्या जोडीला वाकडे त्याला बोलूया. वाकडे अरे मी येली आता काय लाकडा घालेल काय? अरे वाकडे अरे गेला तिकडे. अरे लवकर ये. अरे लवकर म्हणजे लवकर हॅलो गायच्या कामासाठी प्रमोद रेमले यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आले तरी कुटुंब मंडळ त्यांचे ऋणी आहोत. तसेच हॅलो त्याचप्रमाणे तो आशा दोडे त्याराडे मायरोशी यांच्याकडून दौडण्यासाठी 100 रुपये पारितोषिक आले तरी कुटुंब मंडळ त्यांचे ऋणी आहोत. हॅलो तसेच रोहिणी अण्णाला लागते बाजाराकडून सुद्धा दौडण्याच्या कामासाठी 100 रुपये पारितोषिक आले तरी कुटुंब मंडळ त्यांचे ऋणी आहोत. हॅलो पूर्वा आत्माराम भोंकर यांच्याकडे 200 रुपये पारितोषिक आले आहे तरी कुटुंब मंडळ त्यांचे प्रतिकार होण्यास धन्यवाद. हॅलो त्याचप्रमाणे आपल्या हरिभक्त पारा हरिभक्त आनंद महाराज साधवे यांच्याकडून सुद्धा आपल्या
या गवळणींच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी नृत्यासाठी 100 रुपये पावते कार्यक्रम आपल्याला कृष्णदेवाने कामगिरी सांगितली ना अरे माझा पोलगा चुकलाय कुठं कुठं राहणार गेला काय माहिती हात मारून गेला. अरे बालक्या अरे ये किले ये बोलो बोलो अरे बालक्या ये किले अरे कुठे गेला होता कुठं अरे कुठे गेला होता घाबरला तू गावाला दारू पण केवढा घेतला ना अरे कोणत्या मिटिंग गेला होता अरे बाबू बाबा लगी बाबा लगी बोल बोल पुढे बोल ये
त्याला माहिती याला काय बोलायचं. मग तो माझा काय करायचं? त्यांना कुठे पोरगी बघितली? ए बिया. ए पोरगी बघितली नाही? हा. नाही म्हणतो. आपले कामगिरी बघ. 16 शस्त्र 108 गवळणीचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी झाल्यात का दैत्य कृष्णासाठी. तुला काय झालं? आपल्याला कृष्ण देवानी कामगिरी सांगली नाही बघ. म्हटलं दूध अरे कोण आलं भूत? असं नाही ऐकायचंय. दूध घ्या म्हणाला. दूध मागणं कुठे येत? असा कोण कोण काय शिकतो? काय लावलं? काय काय तुझ्या आई बोलते आपल्याला कामगिरी करायला लागेल. काय काम केली आहे? ह्या गवळीला अडवायला लागेल आपल्याला. आपण दोघं आता हा पोराला घाव पडला. काय वाईट नाही. आपल्यालाच करायला लागेल मग. तू आलात कशाला? ए बा आपल्या टँकावर आपण जोडीन करू. आपण जोडीन करू दोघांनी. अरे एवढा मोठा हत्या घाते आणि घाबरतो. अरे काय अरे थोडा शस्त्र करून अडवायचे आपल्या. अरे तुला कुठे एकट्याला हॅलो, निर्मला श्रीपत काजरे यांच्याकडून जो वाकड्या आला होता, छोटासा वाकड्या, त्याच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक शिकायला 200 रुपयाचा तरी उत्तम पेंडमान मंडळ त्यांचा शतशः ऋण्यावर धन्यवाद. तसेच योगेश सुवरे यांच्याकडून सुद्धा तो जो वाकड्या आला होता छोटासा पिल्लू, त्याच्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलं तरी उत्तम पेंडमान मंडळ त्यांचे शतशः ऋण्यावर धन्यवाद. बरे कामगिरी तुला करायची आहे बघ. काय ते सांग. या गवळीला जाऊन विचार. काय विचारू? तुम्हाला मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही. ऐकलंच काय? मथुरेच्या बाजारी जाता येणार नाही. अरे असं असं काय करतोय? मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही. दही दूध गोकुळाचं जायला पाहिजे. जा विचार त्यांना. असं सांगायचंय. हा अरे बा पेंटा झालं तरी कसं काय? इकले अरे बा कुठे आहे हो? मावते तुझ्यात पण छानी जाणते आहे का? अरे बाबा बाका कोणी बारक्या बारक्या आहेत वर्षाच्या. हा, मग तू एकटीच मोठी आहे. मग हा हे पोरी किती तुझ्या? हा मावते पोरी किती तुझ्या? अरे बाबा आता बघ 5. मग मावशे एकावर एक 5. हा मावशे खाली चिमटली असतात. अरे नाही ना चिमटा. तू मला सांग मावशी म्हणते माझ्या पोरी 5.
पहिली पोरगी खाली, हा दुसरी पोरगी वरती, बरोबर. तिसरी पोरगी त्याच्यावरती. मग खालचं चिमटलं नाही. ए बेद्या, तुला नाही तर करून घ्यायला पाहिजे. तुला सांगितलेली कामगिरी तू केलीस काय? मी मावशीला विचारलं जाऊन, हा मावशी तुझ्यात कोण सांगितलं ते आहे काय ना? बरोबर. ते म्हणते नाही मीच आहे, हा माझ्या पोरी लहानला नाही. बरोबर. मग आता जाऊन पोरी परत जाऊन विचार, तुम्ही आलेल्या कुठून जाणार कुठे? मथुरेचा रस्ता बंद आहे. अरे बाबा, आता किती झालेत मार्ग मोकळे. लोक शेतीवाडी करीत नाही. ऐकून घे, हा मोठा दगड आणलाय, मोठा दगड. तुझी चिमटली पाहिजे होती. पाय ऐकत मी पाय बोलतोय माणसून पुढे जायचं नाही. अरे बाबा, पुढे जायचं नाही म्हणजे तुम्ही आहोत असं कोण? हे सुदामा, अरे पुढे जायचं नाही म्हणतो ते बघ. काय या मथुरेच्या बाजारी जाता येणार नाही बघ. अरे बाबा, मी जाता येणार नाही मान्य आहे, पण तुम्ही आहोत तरी कोण? आम्ही श्रीकृष्ण देवांचे संतीचे. अरे पण तुमची तोंड काय तुमची बंद होती नाही. कृष्ण देवांच्या संगीत चौकडी असं तुम्हाला सांगायला कोण नव्हतं? तुला काय सांगायला काय कोण नव्हतं? कोण होत तरी ऐकल तेव्हा ना मागणं कचकवते. तर पुढचा शब्द अर्धाच राहतोय. तिला विचार, तुम्ही आलेल्या कुठून जाणार कुठे? अरे भावांनो, तुमचं कांट्याला दोघांचं बसलेत का? डाळा खाल्ला माहिना, वांग भरीत खाल्ली माहिना, कमी पडला भात, भात पडला, मागणं चांगला गरम गरम रटवली. अरे खाऊन खाऊन इज्जत घालवणार तुम्ही दोघं संगडी. आम्हाला कृष्ण देवानी कामगिरी सांगितली नाही. अरे पण तुम्हाला सांगितली तुम्ही करा. ती काय जनतेला सांगता बाय? तुला मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही. अरे भावा, आम्ही दुसऱ्या मार्गात जाऊ. दुसरा मार्ग बंद आहे. यांच्या बाबतीत काय नाही, दुसरा मार्ग बंद आहे. अरे पण मेल्यानं लोक शेती करीत नाही. तिकडं दिव्या विराला लोक राहतात, सगळी शेती वसरत आहे. तुला कोणत्याच मार्गाने जाता येणार नाही. अरे पण मी त्यांना असं सांगा, 12 मार्गाचा एक मार्ग आहे. हा, अरे मी दोघं कसं सरबरी चालू आहे. कायदा आहे काय? मावशे, हे मावशे, हे बोल, तुम देवांचा आहे की कायदा आमचा आहे बघ. काय मेल्यांचा कायदा हा मानाचा कायदा सांगता. तुला या भीमलाच्या पाणी बसावं लागेल. अरे पण भीमलाच्या पारावर बसायला लागेल. त्याच्या उद्या तुमचा आहे ना? हाय 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 का नाही? काय हाय हाय तुमचं सांगा ते. माता तुझे काही हाय दातर बाई, माता तुझे काही हाय दातर बाई, राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार नाही, राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार नाही, राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार नाही, राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार नाही.
पारितोषिक